इकडे मुंबईमध्ये एका डॉक्टरने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। रागाच्या भरात दादर परिसरातल्या या डॉक्टरनं चाकूनं भोसकून आपल्या पत्नीला संपवलंय। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात डॉक्टर उमेश बोबले यांना आपल्या या पत्नीची राहत्या घरी हत्या केल्याचं समजतंय। अवघ्या 7 वर्षांचा त्यांचा संसार मात्र या घटनेनंतर पत्त्यासारखा कोसळलाय। मुंबईतल्या दादर परिसरातल्या कोहिनूर टॉवरमध्ये स्मशान शांतता पसरली आहे। कारण या इमारतीत राहणाऱ्या डॉक्टर उमेश बोबलेनं पत्नी तनुजाची चाकूनं भोसकून हत्या केली आहे। संतापाच्या भरात उमेशनं टोकाचं पाऊल उचललं आणि 7 वर्षाचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाला। डेंटिस्ट असणाऱ्या उमेश बोबलेचा जोगेश्वरी परिसरात दवाखाना आहे। गेल्या काही दिवसांपासून उमेश आणि तनुजामध्ये वारंवार खटके उडायचे। नुकतंच मित्रांनी मध्यस्थी करून त्या दोघांना एकत्र आणलं होतं। मागच्या शनिवारी या दोघांची समजूत काढून या दोघांना एकत्र आणण्यात त्यांच्या मित्रांनी मोलाचा वाटा उचलला होता। पण रविवारी सकाळी पहाटे या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आणि या भांडणाचं रूपांतर आहे ते हत्येत झालेलं आहे। उमेशने आपल्या पत्नीची तनुजाची चाकू भोसकून हत्या केलेली आहे। यावेळी त्यांचा मुलगा 4 वर्षाचा मुलगा देखील या घरात उपस्थित होता। आता हा मुलगा एकटा पडलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या मुलाचा काय दोष, त्या मुलाचा सांभाळ आता कोण करणार, ही प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत। पत्नीची हत्या केल्यानंतर उमेश 2 तास तिच्या मृतदेहाजवळ बसून होता। अखेर भानावर आल्यानंतर त्यानं स्वतःहून पोलिसांना हत्येची खबर दिली। डॉक्टरकडे इन्क्वायरी केली की नेमकं कारण काय होऊ शकतं एवढं, तर ते एवढंच प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये एवढंच माहीत पडलेलं आहे की त्यांचे 7-8 महिन्यापासून नवरा बायकोमध्ये वाद होते, त्यांचा आपसात जमत नव्हता आणि काल संध्याकाळीच एकत्र आलेले होते। या सगळ्या घटनेनंतर उमेश आणि तनुजाच्या 4 वर्षाच्या मुलावर मोठं संकट कोसळलंय। कारण त्याच्या वडिलांनीच त्याच्या डोक्यावरचं मातृछत्र हिरावलंय। पत्नी तनुजाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर उमेश बोबलेला अटक केली आहे। न्यायालयानं आरोपीला 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।